वैशाली, वैशाली येऊ बाई. काय होईन बाई, कायच्यासाठी बोलवून राहिलं वैशालीला? कोणतं काम आहे? येईन बाई, ते ओटी भरायची आहे तिची, चोर ओटी. तर आता माझ्या मोहिनीची भरली बाई तिच्या बहिणीनं, पण आता हिची राहिली ना वैशालीची. तर आता ते काही तिच्या आईच्या इथं गेली नाही, तर म्या भरून दिन म्हटलं होतं तिले. म्या म्हटलं बाई एखाद्या दिवशी चालली जाईन गावाले, राहूच नाही म्हटलं पोरीचं. म्या म्हटलं तुम्ही भरली असं म्हटलं, पण ते म्हणे नाही म्हणे भरायचीच आहे म्हणे, कोणच नाही भरली म्हणे. आईनं भरली असती म्हणे, गेली असती तर. मी काही गेली नाही म्हणे. नाही म्या नाही भरली बाई कोणा सुनायची वटी गेटी, मला ते समजतच नाही कायची वटी ना काय, मला काही नाही समजत. ते त्याच्यात काय करायला लागते बाई? एखादी साडी, एखादा नारळ, साडी चोडी द्या लागते सुनीले. आणि ते काय आपण अजून काय करतो, जरासं हळद कुंकू लावून वाढून घ्यायला लागते. झाली बिचारीची चोरोटी. तुमच्या पोरीची तर भरली असेल ना? नाही मॅने भरली माझ्या पोरीची, मला वाटतं तिच्या सासूनच भरली असेल. काय म्हणता काकू? तुम्ही आवाज दिला ना मला आवाज आला तिकडे, वैशाली वैशाली. मी मागं होती, कपडे टाकून राहिली होती धुवून. हो बस बरं इथं जराशी बस, तू वटी भरून देतो ना. किती दिवस झाले मी आली तेव्हापासून भरायचीच आहे. मला मोहिनीनं 2-4 वेळा टोकलं. म्या म्हटलं हो बाई भरतो, हो बाई भरतो. तर तिने मला साडी आणून दिली, साडी नारळ. म्या म्हटलं आणून दे, मग मी पैसे देतो म्हटलं तुले. कसं आहे आता, किती नाही म्हटलं बाई, तर मायनं भरा लागते का नाही, मायनं म्हण सासूनं म्हण, तर आपल्या जवळून द्या लागते. त्याच्याच घ्यावून त्यालाच द्याव काय, म्हणून मग मी तिला पैसे दिले. हा काकू, माझी ओटी राहिलीच होती भरायची. मोहिनी तरी तिच्या बहिणीच्या इथून भरून आली, पण मी राहूनच गेली होती. बरं बस ना मग. साडी गिडी साजरी घेतली मोहिनीच्या मायनं, पैसे दिले म्हणते पप्पा, तिनं सांगली असं मोहिनीनं. मोहिनी आलीच नाही काकू अजून? नाही होईन ना आता. ते देता का बाई तुम्ही तुमच्या हातानं? तुम्ही द्या तर तुम्ही द्या. नाही नाही, आता तुम्ही लावलं हळद कुंकू, आता तुम्हीच देऊन द्या ना. आता ओटीच तुम्ही भरली तर तुम्ही देऊन द्या. आता मी दिलं काय तुम्ही दिलं काय, सारखंच आहे. बरं ठीक आहे. वैशाली, हे तुझी ओटी हा भरली बाबा मी आता. आणि आता हे बरोबर ठेव जो, हे साडी नेत जो काय, आणि हे नारळ फोडून शिल का नाही तर खाऊन घे जो स्वतःच. हा काकू, बरं झालं तुम्ही आज मी ओटी भरून दिली, नाही तर काय मी बिना ओटीचीच राहिली असती आता. अगं आता कसं आहे, हे लावलाय बाई जुन्या लोकांना, म्हणून करा लागते. नाही तर तुला सांगतो आता, ज्याची नाही भरत त्याचे काही लेकरं चांगले नाही राहत काय. सगळं व्यवस्थित होते, काहीच नाही होत. देवावर भरोसा ठेव, सगळं बरोबर होते. हा काकू बरोबर आहे, पण कसं आहे आता म्हणते तर करायला लागते. मग आई म्हणे मला ये म्हणे, करतो म्हणे तुझ्या म्हणे, तर मग आईनं साडी घेऊन ठेवली बरं लागन तर. पण मीच नाही म्हटलं तिले, मीच नाही गेली ना. भरली वाटतं बाई शेवटी आईनं वैशाली ताईची ओटी. त्या राहिल्याच होत्या नाही तरी तशा. बरं झालं आज पूर्ण होऊन गेलं, नाही ताई जातो जातो चालू आहे आईचं. आई चालली गेली असती आणि राहिल्या होत्या मग वैशाली ताई तशाच. ताईला किती वेळा म्हणून राहिली, ह्या लोकांसाठी झटणं सोडा, नाहीतरी काही सासूला किंमत आहे नाही तुमची. किती करान तरी त्याच्यासाठी. तुम्ही चालल्या जा तुमच्या आईच्या इथं, राहते तर महिना 2 महिने. ऐकत नाही वैशाली ताई, आता आहे ना घरी बाया काम करायले. मग मीच नाही करत, आता येईनच कायले करत बसा बाई. आली काय हो मोहिनी? लय उशीर लागला तुला तर. कुठे गेलती हो तू? साऱ्या सकाळची घरी नाही आहे? हा घरी तर कामाच्या वेळेस तुला नेट लागून राहिला. मला काम नाही सांगितलं डॉक्टरनं, असं नाही तसं नाही, आणि बाहेर बरं फिरणं होऊन राहिलं तुझ्याकडून. आता बाई फिरायला नाही गेली होती म्हटलं, मी दवाखान्यात गेली होती. हा तुम्हाला माहिती का मला हर वेळेस जा लागते. काय म्हणते, ट्रीटमेंटसाठी नाही झालं काय? बोलावते ना महिन्याच्या महिन्यात. मग झाला ना आता महिना गेली होती. मग आता गेली होती, औषध पाणी दिलं डॉक्टरीनं. आणि तो कुठे आहे? एकटीच गेलती काय तू? एकटीच गेली होती मी, कायले पाहिजे कोणी सोबत? जाता येते मला. इन बाई, हे तुमची पोरगी म्हटलं भल्ली तोंडाला जमते हे. हा बरी नाही आहे अशी शिकवली काय तुम्ही पोरगी? तुम्ही तर म्हणता भल्ले संस्कार टाकले म्हणता पोरीवर. हेच काय संस्कार तुमच्या पोरीचे? आता बाई काय होय, मायावर कायले एवढ्या जोरानं कावरून राहिली? माझ्या आईले कायले बोलून राहिला तुम्ही? लय चांगले संस्कार केले म्हटलं माझ्या आईनं आमच्यावर. तुम्ही पहा पहिले तुमच्या पोरीवर किती चांगले केले. तर तुमची पोरगी तर काय म्हणते, आली तर जायचं नाव नाही घेत, घरात भांडणच लावून ठेवते. ते इथं का तुमच्या बोलणे ऐकायला आली आहे काय? ते का तिच्या पोरीचं करायला आली आहे? तिलेच उलटा बोलून राहिला तुम्ही, तर चांगलं काम करून राहिली तर. मोहिनी शांत राह, बिलकुल बोलू नको. आई तुला काही माहित नाही आमच्या घरातलं, तू बोलू नको. तू चुपचाप राहत जाय तू. हे पाय मला काही ते सांगू नको, मी गेल्यावर तुम्ही काही करा, पण मी आहे तोपर्यंत काही बोलू नको. सासू आहे ते, हा सासूला बोलत असते काय? मी हे शिकवलं का तुले? तिले काय सांगा लागते, ते तर स्वतःची कुठची हुशार आहे ते. मी गावालेच जातो आता, आजच चालली जातो. झालं आता मला जे काम करायचं होतं ते केलं मी, आता मी चालली जातो गावाले. तसे ते बाबा आलेच होते की नाही त्या दिवशी, त्याचे वाके होऊनच राहिले म्हणते खा प्यायचे. तर मी चालली जातो आता. काय करतो इथं थांबून? झाले ना आता, तुला लय दिवस निघाले ना. आई तू भेटा काय माझ्या सासूले? हा माझी सासू काय खाते का? तुला वागवाय काय ते? तिचं खाऊन राहिली का तू? मोहिनी असं नाही बोलायचं, असं बोलत असते काय? तुला समजत नाही? ते माझ्या समोर बोलून राहिली तू. काय म्हणून त्या हा तुझ्या मायनच म्हटलं असं म्हणून तुला, असं म्हणून असं नको बोलत जाऊ बाई. नाही बोलू द्या ना तिले, बोलू द्या. तशी ते बोलतेस तोंडाच्या आवडीने, तिला जे वाटते तेच बोलते. ते माझ्या पोराने चढून ठेवलाय तिला डोक्यावर, बोलते ते बोल. आता बाई मी तुम्हाला काही बोलली होती काय? तुम्ही उलट्या शिद्या बोलून राहिल्या, मग मला म्हणता का मोहिनी बदमाश आहे? मोहिनीचं तोंड दिसते तुम्हाला? तुम्ही काय काय बोलता हे दिसते काय तुम्हाला? आता माझ्या आईनं कोणतं खराब काम केलं तुम्हीच सांगा. तिच्याच पैशाने तिनं साडी आणली, नारळ आणलं, त्या वैशाली त्याची ओटी भरून दिली. काऊन? त्या त्याच्या आईच्या घरी गेला नाही म्हणून. आणि तुम्ही उलटा अजून माझ्या आईलाच बोलून राहिल्या, तिचेच संस्कार काढून राहिला. तिने एवढं चांगलं केलं तरी बी. हो बाई, आता बाहेरचे लोक शिकवून मला येऊन इथं नाही काय? मला तर काही अक्कल नाही, मला तर काही समजतच नाही. आई तुला काही जायची गरज नाही आहे म्हटलं. तुला मी माझ्यासाठी बोलावलं आहे. तुला तुझ्या कोणाला करायला लागून राहिलं काय? हा
स्पेशल म्हटलं मी 12-13 हजार रुपयाची महिन्याची बाई लावली. कोणासाठी? माझ्या स्वतःसाठी. त्या बाकीच्यासाठी नाही लावली. तरी ते बाई म्हटलं करून राहिली ना सगळेचं. सांगितलं ना तिला सगळेचं करायला. खा प्याचंही करते, घरातले कामही करते. वैशाली ताईला आराम झाला पाहिजे म्हणून लावले तर उपकार नाही केलं काही. कामवाली बाई लावलं तर तुमच्या कामात हे करून राहिली. आम्ही नाही केले काय? आम्हाला नाही झाले काय लेकरं? मग आम्ही कामं नाही केले काय म्हटलं? तूच करून राहिली काय एक वज्जात? आता बाई प्रत्येक हे सारखं नसते म्हटलं. प्रत्येकाचं शरीर सारखं नसते. अन ते गेले जुने दिवस आता तुमच्यासारखे दन काम करायचं. आता नाही, आता नाजूक लोक आहे म्हटलं. हो, तू सही एक जगात नाजूक. लोक तर नाजूकच नाही आहे. परिस्थितीवर असते सारं अवलंबून. आमची परिस्थिती नव्हती बाया ठेवायची म्हणून हे 4-4 लेकरं झाले म्हटलं तरी उठून काम करायला लागलं. एवढं सुख होतं काय आम्हाला? तुमच्यासोबत तर मला बोलणंच पुरत नाही. माझं डोकं मी पिटवतही नाही. मी आता चांगलं सांगत होती. डॉक्टरनं काय सांगितलं काय नाही, पण नाही त्याच्यापेक्षा जाऊ द्या ना, बोलतच नाही ना. बोलत नाही तर उपकारच आहे मला. इन बाई जाऊ द्या, आता तिची झाली. नादा नाही, ते नाही समजत एवढं. काय नादा नाही म्हणता? लहानशी आहे काय ते? समजत नाही तिले? सारं समजते, बोलायचं समजते, कोणाला काय म्हणायला लागते सगळं समजते तिले. लहान आहे काय ते? जाऊ द्या ना, आता पोरगी बोलली असं समजा ना, माफ करून द्या. आता सून काय ना पोरगी काय. नाही बापा, मी पोरगी नाही बोलत एवढी. अशी कशी मी पोरगी समजू तिले? मी पोरगी बोलते काय अशी? तुम्हाला जर बोललं असं कोणी तर म्हणाल काय तुम्ही? आता बाई जाऊ द्या, आता जाऊ दे. ते तुम्हाला माहित नाही का तिचा स्वभाव कसा आहे? तो जरासा गरमच स्वभाव आहे तिचा. काय बाई वैशाली असं आहे, बरं करायला जाव तर काय म्हणते असं होऊन जाते. आता या पोरीला किती वेळा सांगतो मी बोलत नको जाऊ म्हणून. काकू आता काय सांगू मी? सांगा, मी किती वेळा म्हणतो तिला बोलत नको जाऊ तू आत्याबाईसोबत. तसे ना आता तसं पाहिलं होतं तिचं काहीच नाही चुकत. चुकते आत्याबाईचंच. पण कसं आहे तरी शेवटी हेच म्हणा ना कोणी का तू लहान आहे तर बोलू नको, त्या मोठ्या आहे तर बोलू दे त्याइले. असं होते मग तिला असं वाटते का माझ्याकडून कोणी बोलतच नाही बा, असं होते मग. म्हणून मी चुप राहिली, आता बोलली नाही काही. काय करतो आता माझ्यासमोर बोलली, आता म्हटलंच कणी तुझ्या सासूनं तुम्ही चांगले संस्कार नाही दिले पोरीले, असं दिलं तसं दिलं. किती मनाला बेकार वाटते आपल्या. पण काय करा आता, पोरीले म्हटलं काय बाई मी बोल म्हणून. मी म्हटलं तिला का सासूले बोल म्हणून असं? आता तुम्ही तसं बोलता म्हणून समोरचा आपोआपच शिकते. नाही तर अशी बोले नाही काही ते. मला बोलते काय अशी? हे बोलतच नाही काकू, हे अशी कोणालाच नाही बोलत म्हटलं. ते फक्त आत्याबाईलाच बोलते अशी, नाही तर सगळ्यासोबत चांगली बोलते. तिचं म्हणणं असं आहे का आता तुम्ही करत तर काहीच नाही. हातपाई नाही हलवत जराशा. तर जे सासूनं करायला पाहिजे ते लोक करून राहिले, तर मग बोलायचा काय अधिकार बा तुम्हाला? फक्त अशाच म्हणता काय सुना करत नाही, सुना हे नाही करत, सुनात हे नाही करत. मग सुनायचे कर्तव्य तुम्ही किती करता अशी म्हणते ती. जाऊ दे बाई, त्याचे कामं ते करते ना, आपले कामं आपण करावं. चल मी तर चालली जातो आज गावाले. मला काही आता चांगलं लागून राहिलं. जेव्हा पाहिलं तेव्हा नुसतं फालतूच बोलत राहते आता बाई. ना, जेव्हा पाहिलं तेव्हा त्याचं मीच ऐकून घेत जाऊ काय? आणि मलाच बोलते. बरं मी काही बोलली होती का त्याला? मी वैशाली आईसोबत बोलून राहिली. येईल काय गरज होती म्हणतात बोलायची? चालल्या म्हणतात बोलायला. जा तिकडे, असं तर वाटतं सारं फेकूनच द्याव तिकडे नेऊन. कितीकदा म्हणून राहिली राजेजीले आपण तिकडे राहू दोघं जण. ऐकतच नाही या माणूस. नुसतं इथं घेऊ मरते मला या सासूचं तोंड नाही पाहावं वाटत म्हटलं. मामाजीसाठी करायला लागते सगळं. मोहिनी खोटं नाही सांगत तुले. आता जर तू अशी अवस्था नसती ना, सनकन दिली असती त्या कानाखाली. आता मी खरंच आई तूही मलाच बोल म्हटलं. मलाच बोलत जा सगळे जण. मीच चुकीची आहे. तुला माझी सासू काय बोलली ही दिसली काय? मला हे सारं दिसलं. मला माहित आहे चूक कोणाची आहे तर. पण माझं म्हणणं हे आहे त्या मोठ्या आहे ना, आपलं बोलणं काम नाही आहे. लय बोलतो जरा तू, कमी बोलत जाय जराशी. आई तू माई होय का माझ्या सासूची माय होय? त्याला म्हणायला पाहिजे, तू मलाच म्हणून राहिली उलटी. त्याला नाही बोलू शकत म्हटलं मी. ते येईन होय माई, त्याला कसं बोलू मी सांग? माझ्यासारखे ते आहे. आता चुकत असून काही तर बोलते. मग बोललं तर आपल्याला काही फोडं पडून राहिले काय? ऐकून घेतले 2 शब्द तर काही फरक पडून राहिला काय? आई मी काही अशा फालतू गोष्टी ऐकत नाही. तू मला काही म्हण, मार नाही तर मग बोल, काही कर, पण मी ऐकत नाही. मला आता हे होऊ दे, डिलिव्हरी होऊ दे. मी म्हटलं तुला सांगू काय, मी कपड्याचं दुकान उघडणार आहे म्हटलं. मी सगळी सेटिंग करून ठेवली आहे. मी राहतो काय घरी? अजिबात राहत नाही म्हटलं घरी. माहित पडते ना मग कोण करते यायचे काम, काय करते माहितच पडते. काय गरज चालली तुला उभारी धंदे करायची? चांगली नोकरी आहे नवऱ्याले, तर कायच गरज चालली सुखातली दुखात टाकायची? मी म्हणतो चांगली राय बस, लेकराले सांभाळ. कामाला तर बाया आहेच, आता काम करायला लागतच नाही. एवढा महिना देऊन राहिली त्याइले, धड 3 कामं करायला लागत नाही. आल्या का झाडते पुसते, कुकडल्या कुकडे आपल्याला थोडं झाडा लागते. त्याच्यावर नाही ध्यान देणं होत काय जरासं? मीच देऊ काय साऱ्या गोष्टीवर ध्यान? म्हणजे मी बैल लावून मीच पैसे देऊ, मी त्याचा पगार, आणि अजून काय म्हणते त्याच्यावर लक्षही मीच ठेवू. मग मी याच्यासाठी बोलतो आई का आता सासूकून तेवढं तर झालं पाहिजे. बरं मीच काय, मामाजी बोलते. मामाजी म्हणत नाही काय हे कर ते कर. मामाजी बोलले तू तर चालते, तू बोलणं शोभते काय? तू सांग, तू सून पडली अन ते झाले तर ते घरचे मोठे करते धरते झाले माणूस, ते बोलले तरी चालून जाते. बरं चल मी जातो आज. काय तू पाय आता तुला काय करायचं आहे काय नाही, तर तुला मी म्हणून चुकली का तिथं चाल माझ्या घरी, तिथं मी करतो डिलिव्हरी. माझ्याकडून जसं होईल तसं करतो बाई. तुमच्यासारखा मोठेपणा माझ्याकडून होत नाही. माझी जशी परिस्थिती आहे तशी करतो मी. आई काहीच फालतूपणा करून राहिली, राहू दे ना. तुला मी म्हटलं काय मी तिथं येईन म्हणून? मग तर म्हणतो तिथं गेल्यावर मला कुठं ना काम करायला लावतो. इथं मी बाया सांगितल्या आणि तिथं तू मला करायला लावशील म्हटलं. काय होते, तू माझ्या सासूसारखीच आहे. काय होते करायले असं तसं उलटी बोलतो म्हटलं. बरं मग मी जाऊ काय? आता झालं ना ते काम, झालं ना आता, निपटलं ना. काऊन तुला काय झालं आता? तुला कोणता नागोबा असला माझ्या घरी?
अशी आहे तू. म्या म्हटलं तरी तुझ्या सासूले ते बोलत नाही म्हटलं तशी, माझ्यासोबत नाही बोलत म्हटलं. तू सांग बरं, तू तर मलाही बोलतो, तर सासूले काही नाही बोलशील? हा, तुला मी पहिलेच सांगितलं होतं का मोहिनी जरासं तोंडावर आवर घाल जावं. ते कशी ती बहीण बोलते का कोणाला काही? तिच्यासोबत किती चांगली राहते सासू. तू कोण अशी आहे काय बाबा, कोणावर गेली ना कोणावर नाही तर? आई, बाईची सासूही म्हटलं तशीच आहे. पाहिली म्हटलं मी गेली होती आता तर किती जीव लावते ते. सुनीले तर लावतेच लावते, आपल्यासारख्याला लावते म्हटलं. थांबना बाई मोहिनी अशी तशी किती चांगली बोलते म्हटलं. ते अशी आहे का ते? स्वतः करून घेते म्हटलं. राहू दे बाई, एक टाइम मीच करतो अशी म्हणते. माझी सासू आहे काय तशी? सासू पाहून असते आई. तर मग तिच्या घरची परिस्थिती कशी आहे पाहिली ना? त्यासारखी आहे काय? त्या नवरा नोकरीवर आहे, सारा बरोबर आहे. हा, एवढी मोठी शेती वाडी घरी बरोबर आहे, तिच्यापेक्षा चांगली आहे ना तू घरची. साऱ्या गोष्टीनं बरोबर आहे म्हटलं. मग तिच्या घरी आहे का तेवढं तरी ती निघून राहिली ना. मग वैशाली ताई, आज मला माहिती कोण भेटलं होतं? आज मार्केटात गेली होती मी तिकडे दवाखान्यात तर. नाही, त्या सांगितलंच नाही तर कसं माहिती मला कोण भेटलं होतं? मला परी भेटली होती ना आज. परीनं सांगितलं मला गोष्ट काय झाली काय नाही म्हणून. माहिती आहे काय? हे ना सुमित बापूजी खोटे बोलून राहिले म्हटलं घरी आपल्यासोबत. हे काय खोटे बोलून राहिले आपल्यासोबत? हे म्हणे नाही का आपल्याला खोली केली म्हणे तिकडे भाड्यानं, तर तिथं म्हणे इले जमलं नाही म्हणे, गमलं नाही म्हणे तिथं. तर तिथून हे तिच्या बाबाच्या घरी गेली म्हणे आणि मी इकडे आलो म्हणे. ते राहीन म्हणे तिकडे 15 दिवस महिनाभर. असं म्हटलं नाही का ते आपल्याला? मी इकडे राहीन म्हणे असं म्हटलं नव्हतं काय? हा, असं म्हणे ते. मग ते काय सांगे मग तुला? तिनं मला सांगितलं वैशाली ताई. माहित आहे काय? तिचं म्हणते अल्लगच मॅटर होतं म्हणते, मागं होतं का नाही तशातून. तर येणं म्हणते, यायचं दोघांचं भांडण झालं म्हणते. तर मग ते तिच्या बाबाच्या घरी नाही येते म्हणते. तिचा कोणता मानला भाऊ आहे म्हणते बाबा, तिथं राहते म्हणते. तर मी म्हटलं तिले, मग इथं काय करून राहिली म्हटलं तू? तर ते तर काम पाहून राहिली बाबा, पैशाची सोय नाही म्हणे, तर काम पाहतो म्हणे. माझ्यासोबत बोलून नाही राहिले म्हणे सुमितजी, असं म्हटलं बा. माय बाई खरंच काय व? तिला काय गरज आहे काम करायची? एवढ्या मोठ्या करोडपती बापाची पोरगी, अन बापानं काय हाकलून द्या? पोरी कोण चूक झाली आता नवऱ्याचं ठीक आहे, पण बापानं तिच्या बाबाला नसन पटलं वैशाली ताई, म्हणून असं नाही तर बाई अशीच अशी करल म्हणून असं ते तिले अलगच ठेवलं. तर कोणी आहे म्हणते बा तिचा भाऊ, तिथं राहते म्हणते. ते म्हणे मग किती दिवस म्हणे आपण बसून खाऊ म्हणे कोणाच्या भरोशावर, म्हणून ते तिथं कपड्याच्या दुकानात चालली होती बा ते काम पाहायसाठी. माय बाई एवढी खराब परिस्थिती आली काय हो तिच्यावर? मी म्हणतो असं वागावंच कायले, मग कायले करायला पाहिजे होतं तिनं. असं केलं नसतं तर कायले बापूजी बोलले असते तिले. हे कोणते कमजोर आहे सांग ना. हा, आता आपण तिलेच म्हणतो सगळ्या दोष तिचाच आहे काय? हे पाय ना, आता घरी होते हे तर ते तर तिकडे गेली, तिकडे राहून राहिली. हे काय करून राहिले बापूजी? हे तर काय म्हणते निकीच्या मागं लागून गेले ना. हा, काय म्हणते आता तिच्यासोबत लग्न करतो म्हणते मी. एवढे मोठे पैसे देऊन दिले तिले उसने. काय बोलावं बाई आपण त्याला? आता काय म्हणावं? आता त्याने आपल्याला पुरी गोष्टच नाही सांगितली तर कसं काय म्हणावं आपण? अवत हे तर ते राजेशजी खोटे बोलले म्हटलं. त्यानं तर मला सांगितलंच नाही. हे तर ऑफिसमध्ये गेलती म्हणते त्याला भेटायला. म्हणते का सुमित बापूजीले समजावा असं तसं म्हटलं म्हणते तिनं. येईनं समजावलं म्हणते येईले, पण हे काय ऐकून नाही राहिले. म्या म्हटलं ते तर म्हणते म्हटलं का आता लग्न करतो बा मी, परीला आणायचंच नाही आहे. तरी म्या म्हटलं काऊन बा, ते हिच्यापेक्षा निकीपेक्षा काही पट चांगलीच आहे ते. आता झाली असं गलती, होऊन जाते माणसाकून, मग काय एवढी मोठी सजा देता काय तिले? असं म्हटलं बा म्या तिले. तर ते आता काय माहित काय म्हणते तो. नाही बाई, एवढी मोठी चूक व्हायच्या पहिले सुमित बापूजीला समजावा लागेल आपण. हो, असं नाही झालं पाहिजे. कसा एक चान्स तिला द्यायला पाहिजे आता शेवटचा. याच्यानंतर जर मग तिनं चूक केली तर मग म्हणा लागन तर मग नका देऊ म्हणा. आणि त्या काय आणला आता मार्केटातून? आता मी गेली होती कधी दवाखान्यात, तिकून येता मग दुकानात गेले तिच्या आणि कपडे आणले थोडेसे. मी म्हटलं चला आणा म्हटलं, काही गाऊन घेऊन आणला बा, 2 गाऊन आणले. अजून तुम्हाला पाहिजे काय? नाही बा, मला नाही पाहिजे. मला हे याच्यातच बरं वाटते साडीत. काय करते ते मी घालून नाही कोणी, तर मला चांगलंच नाही वाटत बिचारी. ते साडी चांगली घेतली मोहिनी त्यामुळे. हा, आईनं पैसे दिले ना. आई म्हणे मा ऐकून घे म्हणे बा. मी म्हटलं काय नाही, मी देतो म्हटलं. तर नाही म्हणे, ते म्हणे माझी पोरगी नाही काय म्हणे, तर मी देतो म्हणे तिले म्हणे, म्हणून मग आईनच दिले. काय झालं व दिले तर काही फरक नाही पडत असते. आता मोहिनीला नाही देत काय मी, तर तुला देऊन दिली. आता आली काय हो तू निकी? हा ताई, माझे थोडंसं कनी कॉलेजमध्ये पेपर होते म्हणून मला उशीर झाला. म्हणजे तू आलीच नाही काय सकाळी? नाही आलीच नाही, ते मीच केले सगळे कामं. आणि मॅनं काकून मिळून आम्ही स्वयंपाकही करून घेतला. वा रे वा, तुला पैसे कायचे देतो, कायचा पगार देऊन राहिलो? हा, येईले कामं करायसाठी होय काय? त्याच्याकडून कामं होत नाही, माझ्याकडून होत नाही, म्हणूनच होय ना तुला ठेवलं पगारानं. ताई म्हणूनच मी सकाळी नाही येणं झालं ना, म्हणून आता आली. मी म्हटलं चल म्हटलं आता दुपारी जातो, जे कामं राहिले असेल ते करून देतो म्हटलं. तुला कधी नाही यायचं असलं ना तर फोन लावत जा एखादा. आम्हाला वाट पाहा लागते म्हटलं, आम्ही सकाळपासून वाट पाहायला लागतो म्हटलं. घराला फळा नाही लागत का पोछा नाही लागत, काहीच नाही होत आमच्या घरी म्हटलं. आता करून देतो ना ताई मी. तुझ्याकडून नाही होत असेल तर तसं सांग ना मग तू सप्पा का माझ्याकडून होत नाही, तुम्ही दुसरी बाई पाहून घ्या बा, तर आम्ही पाहतो मग लावतो आमची सोय. नाही होत आई, करतो ना मी, करून देतो ना, सगळे कामं करून देतो तुमचे. आता कसं आहे मला कॉलेजमध्ये जावं लागते कोणी, त्याच्यानं उशीर बाशीर होते. आणि तू आई नाही आली काय मग? नाही, मग आईला ते माहीत झालं ना पैशाची गोष्ट, तर मग आई म्हणते तिथं तूच जाय म्हणते आणि ते पैसे फेडून दे म्हणते, अशी म्हणते. बरोबर आहे ती आईचं, काय चुकते? आई तू खरंच चालली काय? थांब ना, पाहून अशी करतो तू. माझ्या सासूची गोष्ट एवढी मनावर घेते काय तू? नाही, त्या सासूची गोष्ट नाही घेत मनावर, पण आता ते बाबाही आलते ना त्या दिवशी, म्हणे नाही काय चालत नाही काय म्हणे,
हा त्याचे लय वाखा होते हो बाई तिकडे. मी त्या दिवशीच विचार करून राहिली होती, म्हणून तर मी वैशालीची ओटी भरून टाकली. मग त्या आजच्या पहिले नाही म्हटलं कधी जातो म्हणून, मी आजच म्हणून राहिली. माझ्या सासूचं माय झाल्याबरोबर. तू कोणी लयच बोलतं पण बा मोहिनी, खरंच एवढं नाही बोलावं माणसानं. आता होय सासू होय, आता असते कोणी सासू कशी कोणी सासू कशी. आता मी काही दिवसानं सासू होईन, मला सून येईन. मग मला जर अशी सून बोलली तर मग तुम्हाला चांगलं वाटत जाईल काय? आई तू अशी करशील काय त्या सुनीले? अशी उद्धटावानी बोलशील काय? तू जर अशी बोलली ना, आम्ही पहिले तुलाच म्हणून आई अशी नको बोलत जाऊ म्हणून. मी तर म्हणन बा, ताई म्हणू का नाही म्हणू, पण मी म्हणत जाईल आई असं बोलत नको जो सून होते इथे. वेळेवर कोणी आई पोरगी नाही येत कामात, सूनच कामात येते. सून आपल्या नजरेसमोर राहते. हा काही झालं ना तर तोंडात पाणी टाकायला पहिले तेच येते म्हटलं. पोरगी येते का एवढ्या दुरून? हो ते तर असते, पण दुसऱ्याच्या लेकराला एवढी माया लागते काय? व कोणी आपल्या लेकरालाच लावते, सुनीले कोणी माया नाही लावत एवढी. हे तर काही जमान्यापासून जुन्या जमान्यापासूनच चालू आहे. सगळेजण आपल्या लेकराला माया लावते अन त्या सुनीसाठी तर पोरगही पोरक होऊन जाते माय बापाले. आई लावली ना तर बरोबर लागते, काऊन नाही लागत अशी म्हणतो तू? आता ते बाईची सासू कशी लावते, तिला माया लावते, तर सासू कोण ते सून नाही लावत? जर तिची सासू बोलली असती काही बोललीच नसती, काही अजिबातच बोलली नसती का, मुकीच राहिली असती काय? माझ्या सासूले नंदीची ओटी भराच्या वेळेस कसं समजलं बरोबर, आणि आता वैशाली ताईची नोई भराच्या वेळेस नाही समजलं. मग सुना अशा वागल्या तर मग सुनायला दोष द्या. तुझी सासू तर म्हणे मी नाही भरली म्हणे तिची ओटी म्हणे. आमच्या समोरच भरली आई, सगळंच माहिती आहे आम्हाला. पण असं आहे सगळ्या गोष्टी आता तू म्हणतात बोलू नको, मग हे म्हणते मला राजेशजी जास्त बोलू नको. मग मी बोलतच नसतो बा कधी कधी. बरं चाल मग मी निघतो आता. आई थांब ना, नको जाऊ ना. तू हाय तर मला चांगलं वाटते जरासं, आणि तू मला किती करू नाही घेत. हे पाय आता काही ना काही काम करत जाय. काय आता झाले 6वा-7वा महिना लागून राहिला, आता तू कामं करत जाय स्वतःच्या मतानं. काही असं जरुरी नाही बसलंच राहिलं पाहिजे म्हणून. काही नसते हो, जराशे हातपाय हलवा लागते. नाही लोकांचे करावं घरातले कामं तर आपले तरी करावं स्वतःचे. आपले स्वतःचे 1-2 कपडे धुवून वाळू घालून द्यावं, असे पडलेच नाही ठेवा. असं थोडी आहे तू त्या कामाला बैले पैसे जरी देऊन राहिली पण तुलाच भारी जाईल नाही समोर. अरे मामीजी तुम्ही कुठं चालले? जातो ना बाजवई, आता गावाला जातो ना. तुमच्या मामाजीचे वाके होऊन राहिले ना तिकडे. नाही नाही असं कसं, त्या दिवशीच तर आपलं बोलणं झालं का सध्या नाही जात म्हणून, आणि अचानक चाललंय तुम्ही? नाही नाही सध्या जाऊ नका, अजून महिनाभर थांबा लागते तुम्हाला. मोहिनी तू म्हणून नाही राहिली मामीजीले थांबा का काही म्हणून? म्हटलं ना तिला मंगांपासून म्हणून राहिली, लय वेळची लागली आहे ती मागं. चालली मी मी म्हटलं तिथं काय आहे, थांब म्हटलं आता काही दिवस. तर नाहीच म्हणून राहिली, तिथं काय करू मी आता? पण कहून ये काय झालं तुम्हाला? तुम्ही तर चालल्या नव्हत्या, मग आता काय झालं? नाही काही नाही झालं. काही झालं म्हणजे जात असते काय, आपल्या घरी आपल्याला जाच लागते. आता झालं ना, एखादा महिना झाला असेल ना, काढून दिला आता अजून डिलिव्हरी झाली म्हणजे येईन ना मी. आता काही इथंच थांबू काय तोपर्यंत? मामीची काही अडचण आहे काय? सांगा, पैसे आदल्याची अडचण असेल तर करून देतो. एवढी काही चिंता करू नका तुम्ही. का घरी कोणी आहे नाही तर असं तसं, नाही ते एखादी बाई भेटत असेल तिथं कोणी स्वयंपाक आले तर पहा लावून देऊ आपण तिथं मामाच्यासाठी. काय एवढं टेन्शन घेता तुम्ही जायचं? नाही बापा, एवढं काही करायची गरज नाही, करतो आम्ही. आता आहे आमच्या देवाना दिले, हा मेहनत करतो, कमाई करतो, खातो आपली चटणी भाकर. नाही तुम्ही एवढं म्हटलं हेच तर लय आहे बापा. अहो राजेशजी, माय लय आहे म्हटलं ते घेतच नाही ना. जवळ जोडून घेत ना, पोरी जोडून घेत ना, कोणा जोडून घेत. लयच आहे म्हटलं ते आता बाई बोलल्या ना थोड्याशा, म्हणून ते तिला आता बेकार वाटलं. आई बोलली? आई कायसाठी बोलली मामीजीले? मग त्या काही म्हटलं नाही आईले? मी बोलली ना त्या बाईले, म्हणूनच आईची माझ्या जीवावर आली. मग आई म्हणते काही बोलू म्हणते, तू बोलत नको जाऊ म्हणते, असं म्हणणं आहे तिचं. मामीजी आता कसं आहे, आईला सवय पडली असं बोलायची. आता काय करता, हे दोघी सारख्याच झाले आहे. ते बाबर वैशाली वहिनी बोलते काय त्याने बोलत, पण की बोलल्याशिवाय राहत नाही. आता काय करता, तुमच्या पोरीला सवय पडली आणि माईला सवय पडली. आता ह्या दोघीची सवय बदलू शकतो काय आपण? मग त्याच्यासाठी तुम्ही काय लिहि करता? तुम्ही थांबा बा, जाऊ नका तुम्ही, मला चांगलं नाही वाटणार मग. ठीक आहे थांबतो, टेन्शन नका घेऊ तुम्ही. आता तुम्ही एवढे म्हणूनच राहिले आहे तर थांबून जातो. बरं मोहिनी, गेलती मग दवाखान्यात? काय म्हणे मग डॉक्टर? काही नाही म्हणे, चांगलं आहे म्हणे सगळं. सोनोग्राफी केली, मस्त आहे म्हणे, बाळ तंदुरुस्त आहे म्हणे. आणि मस्त खातपेत जा म्हणे, फ्रूट गेट खात जा म्हणे भरपूर म्हणे. आता उन्हाळ्याचं पाणी कमी नाही झालं पाहिजे म्हणे शरीराचं, असं म्हणे. अरे मला आज बोललो काम होतं ऑफिसमध्ये, काय करू, टाइमच भेटला नाही तिकडे यायले. बरं झालं तू चालली गेली. आणि ते असं तारीख बाय तारीख जास्त लागते. पुढच्या महिन्यात मी सुट्टी काढून स्पेशल, आणि मग आपण सोबत जाऊ दोघं. तुला काही खायचं असेल तर सांगून दे, मी आणून देतो. खाल्ले मी मस्त, पाणीपुरी खाल्ली तिथं, हा वडापाव खाल्ला, मस्त मजा आली, मस्त खाल्लं मी. एकटीच गेली होती काय मग? हा एकटीच गेली होती मी. ऑटो केला इथून, ऑटोत बसली, डायरेक्ट दवाखान्यात गेली. तिथून मग बाहेर काय काय भेटते तुम्हाला माहितच आहे. तिथं खाऊन घेतलं, अजून ऑटो केला, घरी येऊन गेली. पण मला परी भेटली होती तिथं, आणि तुम्हाला भेटली म्हणते तर तुम्ही सांगितलं नाही मला. अरे हो, ते लय लंबी कहाणी आहे. म्हटलं मी सुमितले, तो सप्पा नाहीच म्हणते, मला तिच्यासोबत राहतच नाही म्हणते. सोडचिठ्ठीच घ्यायची आहे म्हणते, तर काय करू मी आता? पण राजेशजी, लयच पश्चाताप झाला आहे हो तिला ह्या गोष्टीचा. हा एवढी सजा देणं बरोबर आहे काय कोणाला? आता मी तर म्हणतो एक डाव तिला माफ करून दिलं पाहिजे सुमित बापूजीनं. आता ते त्याचं दोघांचं मॅटर आहे बा, माफ करणं आहे कोणाला नाही करणं आहे ते पण द्यायचं. आई तू कुठे चालली आता? काही नाही, बसतो जराशी बाहेर तिकडे. वैशाली आहे, वैशाली जवळ बसतो तिकडे. बरं ठीक आहे. बरोबर आहे ना, समजत नाही का ते दोघांच्या मनात काय करणार आहे त्या? मग काय म्हणे परी अजून? काही नाही म्हणे, काम पाहायला आली होती ते. कामावर जातो म्हणते बाबा, आता जॉब करतो म्हणते कपड्याच्या दुकानात.
मी म्हटलं तिला कहू ना म्हटलं एवढी बेकार परिस्थिती आली काय म्हटलं. तर हो म्हणे ताई म्हणे हे नाहीच म्हणून राहिले म्हणे. सुमितजी म्हणे त्याला म्हणे फोनही केला म्हणे तर फोन नाही उचलत म्हणे. तर ते तिच्या कोण्या मानलेल्या भावाच्या इथं आहे म्हणते बाबा अशी सांगितले म्हणे. हो मलाही सांगितलं त्या दिवशी. मी म्हटलं यायला सुमितलं सांगितलं बा समजून. तो नाही म्हणून राहिला तर काय करू मी आता. आता जबरदस्ती तर करू शकत नाही त्याच्यावर मी. नाही ना तेच तर. तरी पण मी एक वेळा म्हणून पहिन बाताईले मला लय कदर आली त्या हिची परीची. किती झालं तरी आपल्या घरात राहिली आहे ना ते एवढे दिवस. मग कधी कधी चुकते माणूस. चुकलं म्हणून काय झालं आता. तुला किती वेळा सांगितलं मी आईच्या तोंडी लागत नको जाऊ तू ऐकतच कोण नाही काय माहित. अहो राजेजी माही काहीच चूक नाही म्हटलं. आई ओटी भरून राहिली होती वैशाली ताईची. मी आली तिकडून दवाखान्यातून. आल्या आईनं काहीतरी म्हटलं तेवढ्यासाठी आता बाईनं काय म्हटलं माहिती आहे तुमच्या पोरीला संस्कार नाही दिले तुम्ही असं नाही तसं नाही. मग मी म्हटलं आता बाई एवढं माझ्या आईची हे संस्कार करायची गरज नाही म्हटलं. तर त्या मग मला कुकरच्या पुढे बोलायला लागल्या ना असं झालं. मग ते गोष्ट थोडीशी वाढली. मग येई मलाच बोले तू बोलू नको सासूला बोलत असते काय नसन तसं. मग येई मलाच उलटी बोलून राहिली होती. मग मी माझ्या आईला समजून सांगितलं तर मग येई म्हणते आता गावालाच जातो म्हणते. सांगा काय करू आता. वैशाली वहिनीची ट्रीटमेंट केली या महिन्याची गेल्या का दवाखान्यात. नाही गेल्यास तर नाही. त्या भल्ल्या दुर्लक्ष करून राहिल्या बा. दर महिन्याला जायला पाहिजे तर भाऊजी काय माहित भाऊजी आले पाहत नाही किती दिवस. त्यानं म्हणावं नाही भाऊजीने का आता अशा वेळेस त्याच्याजवळ राहू. हो ना दादाली समजायला पाहिजे आता थोडंसं. का बायकोच्या सोबत राहायला पाहिजे. कधी काही कमी जास्त मी सांगता येत असते काय. त्याने माहिती आहे म्हणा आई म्हणून घरातले लोक अडी अडचणले धावते. पण शेवटी बैल माणसाचा आदर जास्त असते. मग नाही तर काय तर मला तर तुम्ही एक दिवस नसले तर मला गमत नाही चांगलं नाही वाटत. म्हणून तर मी ओव्हर टाइम करून नाही राहिलो लवकर येऊन जातो आता घरी. ठीक आहे ना धुवा ना मग हातपाय धुवा ना जेवायला देतो तुम्हाला. बरं ठीक आहे. आणि त्या कामाल्या पुरीचं काय झालं मग पैसेचं लागलं काय तिच्या हे. लागला ते काय पेपर आहे म्हणे का काय आहे म्हणे कॉलेजमध्ये. तिच्याही नाही म्हणत असं पैसे द्यायले म्हणून ते तिकून पैसे उसने घेते. मग आता सुमितले पैसे देऊन द्या लागण आपल्याला नाही त्यानं किती दिले तो. पाहू नंतर ते त्याचा विचार नका करू तुम्ही. मी पाहतो मग ते. चला मग बसा बरं. हा येतो मी हात पाय धुवून. वाढ मग तू तर. चला बा मग माझी बहीण भाऊ भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा.